मी 4 महिन्यापूर्वीच घेतली होती, कारण हे काम खराब होत होतं. मग आम्ही सगळे पदाधिकाऱ्यांनी ठरवलं की बाबा इथं आंदोलन करायचं. पण काही पुढाऱ्यांनी सांगितलं, म्हणजे उदाहरणार्थ सुजयदादाचं नावच घेतो, ते काय म्हणले की 2 ठेकेदार पळून गेले, आता तुम्ही काय ऍक्शन घेऊ नका, काम होऊ द्या, मी चांगलं काम करून घेतो, तुम्ही काळजी करू नका. मग आम्ही एवढं त्यांना सांगितलं की तुम्ही फक्त चांगलं काम करा, आमचं काहीच दुमत नाही. नंतर 4 महिने गप बसलो. जो पाऊस पडला आणि त्याच्या पावसाच्या आधी जर पाहिलं, एक ठिकाणी पूल पडला, नवीन पूल, नवीन काम चालू झाले, ते त्यांनी परत खरडलं, ते खरडून पुन्हा काढून घेतलं. आता तुम्हाला सांगतो आमची मागणी काय होती. 4 महिन्यापूर्वीचे निवेदन आम्ही त्यांना दिलं की हा रस्ता आहे ना, याला फाउंडेशन नाही, 3 फूट जमिनीत खाली न्यायला पाहिजे, जमिनीत 3 फूट खाली नेऊन मग याच्यावर मुरुम खडी भरून हा वरती घ्यायला पाहिजे. त्यांनी तसं नाही केलं. त्यांनी काय केलं, जे डांबर होतं ते फक्त 3 इंच डांबर खरडलं आणि त्याच्यावरच पुन्हा त्यांनी खडी आणि मुरुम खडी टाकून तो वरती उचलला. हा रस्ता कधीच टिकू शकत नाही, कारण याच्यापेक्षा अजून भयानकीची परिस्थिती होणार आहे. कारण आता पाऊस झाला, आपल्याकडे काय जोरात पाऊस नव्हता, 2-4 दिवसाचा थुईथुई पाऊस होता. त्या थुईथुई पावसात या रस्त्याची दानादिन झाली. अख्खे लोक इथं धुळीचं साम्राज्य झाले. हॉटेलमध्ये लोक चहा प्यायला देखील जाणार धुळीमुळे. इतकी वाईट परिस्थिती. या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. यांनी रॉयल्टी भरली नाही, यांनी रॉयल्टी भरावं लागेल म्हणून त्यांनी काय केलं, क्वारीकडूनच घेतली नाही, दुसरीकडूनच बोगस खडी घेतली आणि ती रॉयल्टी वाचवण्यासाठी अक्षरशः एकदम निष्कृत दर्जाची खडी या कामासाठी वापरलेली. त्यांना वारंवार सांगून सुद्धा आज ते अधिकारी येणार होते. आता मी वाबळे साहेबांशी बोललो फोनवर, त्यांचे अधिकारी आज येणार होते 4:30-5 वाजता. त्यांनी फोन घ्यायचा बंद केला, अक्षरशः इथून निघून गेले. मग आता याला जर कोणी वाली आहे का नाही आहे, आता तुम्ही हे बघा, ही खडी आहे का, हे डांबर आहे का, हे डांबरीकरण आहे का, असं डांबरीकरण असू शकतं का? ही खडी एवढी बोगस आहे का? ही टाकताना एवढी नव्हती, ही टाकताना एवढी होती, ती पाणी जाऊन एवढी झालेली आहे. हे बघा, ही खडीच आहे, ही खडीच आहे. आणि अशा पद्धतीचं जर काम झालं, बरं या ठेकेदारांनी काम केलं, वरती रिपोर्ट देतो की 60% काम झालेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे 60 नाही 90% काम झालं असं धरू, पण अक्षरशः बोगस काम झालं. एक ठोकाने पाऊस आला तर ह्या नगर मनमाड रस्त्यावर ट्रॅफिक जाणार नाही आणि येणार नाही. आतापर्यंत या रोडवर 200 करोड रुपये खर्च केले. 515 कोटीचा हा प्रोजेक्ट आहे. पैकी 200 कोटी रुपये त्यांनी उचलले आणि तुम्हाला 200 कोटीचा हा नमुना, हा डेमो आपल्या पुढे ठेवला. कारण साईबाबाच्या, शनी महाराजाच्या पावनभूमीतला हा रस्ता आहे. देशातलं 2 नंबरचं देवस्थान हे शिर्डी आहे. लोक जेव्हा इथे येतात त्याच्यानंतर ते शिंगणापूरला जातात. काय परिस्थिती असेल, काय म्हणत असतील. आणि एवढं मोठं देवस्थान बाकीकडे देशात मला वाटतं एवढा खराब रस्ता आणि एवढं बोगस काम हे कुठंच नसन. हे फक्त नगर मनमाड हायवेच आहे. साईड गटारमध्ये प्लॅस्टिकचे गज वापरले. मी आता दाखवलं, लात मारली ना तरी गटार पडून जाणार आहे. ही गटार बांधलीच कोणत्या करणीसाठी. त्यावेळेस गटारीला विरोध आम्ही केला होता, तर ते म्हणले नाही नाही असंच गटार पाहिजे, असंच करणार. हेच आमच्या डेमो आहे. खऱ्या अर्थाने गटार असं पाहिजे की त्याला जाळी पाहिजे, गटार अंडरग्राऊंड पाहिजे. त्या जाळीवर पाणी गेलं पण अरे गिरमिटनी पाणी बोक्षे पाडतात त्याला, त्या या गटारीला, आणि त्याच्यातून पाणी जाण्यासाठी एवढं इशारा. मोठं आंदोलन करणार, मोठं जन आंदोलन येत्या 4-5 दिवसात करणार. आज सध्या मी आंदोलनाची तारीख तुम्हाला देत नाही. काम क्वालिटी झालं पाहिजे, हे तुरंत दुरुस्त झालं पाहिजे. आता त्यांनी जिथं जिथं उकरून ठेवलं आधी ते दुरुस्त केलं पाहिजे, त्याच्यानंतर त्यांनी पुढचं काम केलं पाहिजे. आता त्यांनी इतकं काय करतात मनमानी. पूल पाडा, लगेच डायव्हर्शन काढून दिलं, पूल तसाच. ही काय पद्धत आहे? याला कोणी वाली आहे का नाही तेच कळत नाही, आणि यांच्यावर कोणाचा जरब आहे का नाही ते कळत नाही. आंदोलन करण्यासाठी आज माझी खासदार, हो मी आजी माझी खासदारांना सुद्धा आंदोलनाला बोलावणार आहे 100%. कारण त्यांची पण जबाबदारी आहे, ते लोकप्रतिनिधी, त्यांनी आलं पाहिजे.